गाईज तर आज आपण करणार आहे वर्कआउट बॅक अँड बायसेप्सचा. आणि स्पेशल गोष्ट अशी आहे की माझ्यासोबत आम्ही ज्यावेळेस जिम स्टार्ट केली होती लाईफ मध्ये, फर्स्ट टाइम स्टार्ट केली होती जिम, तर त्यावेळेसचा मित्र माझा म्हणजे दीपक मांढरे. मित्र म्हणजे तो तसा रिलेटिव्ह सारखाच आहे, पण एक खास माणूस आहे आपल्या बरोबर आज वर्कआउट करायला. तर मजा येणार आहे आज. बॅक आणि जुने लहानपणीचे दिवस आता आठवणार आहेत, ज्यावेळेस आम्ही जिम पहिल्यांदा स्टार्ट केली होती. ठीक आहे, तर भेटूया, त्याला सुद्धा भेटूया आपण. आणि चला असं वर्कआउट करूया बॅकचा. चला. आलेला आहे मित्र आता. काय भाई, कसं आहे? मस्त आहे म्हणजे चला काय मारतो आज बॅक अँड बायसेप करूया. ठीक आहे, चालेल. ओके गाईज. पहिला सेट आहे आपला लॅट पुल डाऊनचा. 3 सेट मध्ये बॅक कम्प्लीट करणार आहे आज. जास्त वर्कआउट नाही करणार आहे, 3च एक्सरसाइज घेणार आहे, पण त्याच्यामध्ये आपण फुल पी फेल्युअर पर्यंत ट्रेन करणार आहे. ठीक आहे, चलो स्टार्ट करता. वॉर्मअप सेट आहे आता ना, आणि मला तर वाटत नाही की काय तुम्हाला वेगवेगळे वॉर्मअप करायची गरज आहे. जो सेट मारता ना तुम्ही, त्याच्यामध्ये एक बेसिक मॉडरेट वेट न तुम्ही वॉर्मअप करू शकता. वॉर्मअप सेट म्हणजे काय की लाईट वेट आणि एकदम एव्हरेज वेट, की जेणेकरून आपल्या मसलमध्ये एक स्टिम्युलस आला पाहिजे. दॅट्स इट. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही वर्किंग सेट मध्ये जाऊ शकता. ठीक आहे, हेवी मारायचे बॅक आज. Come on, चल. Come on. जिम कशी वाटते पण भाई? जिम तर मस्त मला आवडली. कुठून स्टार्ट केलेला आपण, आठवते का? 2016-15. 2014. हा 2014. आणि कशी जिम होती आपली पहिली, माहिती आहे ना? जिम आता एकदा एक दिवशी तिकडे जाऊया आपण व्हिडिओ बनवायला, कळलं का? चालेल. म्हणजे ना काय होईल माहितीये का, एक असंच दाखवायला फक्त की आपण तिकडं तिथूनच स्टार्ट केलं होतं ना भाई, किती जरी झालं तरी. बरोबर. सगळ्यात महत्वाचं ते. मस्त फुल हेवी ते. घे ना, चल घे भाई, चल चल चल. हेवी हेवी झालाय. कॉन चल ब्रो. फुल हेवी. काय वेट कमी करतो. हा कमी कर कमी कर. तुझ्या आहे ना घे वेट. एवढं मला टक्कर द्यायची गरज नाहीये. तुला नाही टक्कर. नाही ते सवय आहे ना. कम ऑन ब्रो. वड खालती वड अजून. बॉडी वेट. फुल हेवी वेट. हेवी झाला सेटले. मस्त आहे भाई. पहिल्यापासूनच हेवी करायचो आपण वर्कआउट, आठवत तुला? हा माहिती. एवढा असेल आपला, म्हणजे काय बोलायचं, पाका चालू मी वर्कआउट करायचो. वाईट कॉम्पिटिशनला आलेलो ना मी, सगळेजण हँग झाले, सगळेजण. म्हणजे कोणाला आयडियाच नव्हती ना रे कॉम्पिटिशन खेळून वगैरे. सगळेजण मला तेच बोलले, भाई आला आणि डायरेक्ट सेकंड बक्षीस, सेकंड प्लेस, सिल्वर मेडल. यावर्षी गोल्ड आहे भाई, नंबर ह्या वर्षी गोल्ड. मस्त.
ऑन हा मस्त एकदम परफेक्ट. बॅक मध्ये नाद नाही भाई, बॅकले स्ट्रॉंग आहे माझे. बॅग दाखव. आता सांगायला लागत नाही कसा करायचा वर्कआउट, एक्सपिरियन्स आहे ना आता. चल चल चल, घे घे अजून. शाबास. झालं ना, लॉक करून टाक, लॉक करून टाक. ते ठेवून टाक, ठेवून टाका. सरक, दाखवा तुला ते. डोळ्यात वाटतोय. हो सँडो करतो. सँडो आहे ना तुझ्याकडे? कॅन्डा आहे. हा एक घालून. अच्छा, ऑन. हे देखो विजय. चल तिकडे. ओके. मस्त कडक परफेक्ट. मार, आपण टी बार मारतो ना, टी बार सेम तोच आहे, पण ह्याच्यामध्ये थोडस. बरोबर आहे काय? कर कर, खाली वाक. शाबास. येतोय का बॅकवर? येतोय का बॅकवरती? हा येतो. मस्त येत असेल ना मग. फुल हेवी वेट. Come on, विजय. परफेक्ट. चल वाट. वन टू. कमी कर तुला वेट. कमी पाला जाणारच आहे. वड. चल, शाबास. वेट हाय तेच मारतो, ते हेवी होते. फार हेवी जाते ते. हा तेच हेवी जाते. मला तर जायलाच जात. नाही रे, आज ताकद नाही माझ्यात, म्हणजे झोप नाही झाली प्रॉपर. माझी पण ताकद संपली. मस्त एकदम परफेक्ट. जय आड. जय श्रीराम. हा हा वन मोर वन मोर. आईचा. बॅग दाखव, बॅग दाखव. खतरनाक आहे. नवीन सेट आहे ना, नवीन सेट. कसा वाटला सेट? मस्त एकदम. आणि पहिल्यांदा मारलं ना. आणि 100% जातो लो. आपण नॉर्मली बारवर हा. मारतो ना, याच्यावर मारतो डम्बेल्स आणि मशीन वर. तेवढं हे नाही भेटत, ऍक्युरन्सी नाही येते ह्याच्यात. चांगलं ना एकदम असं हे भेटतं रे, काय बोलतात त्याला, परफेक्ट मस्त हा. रोईंग खतरनाक आहे. पण टी बार वगैरे मारतो ना, सेम तोच आहे, पण हा जरा मस्त आहे. ही रिसेंट कॉम्पिटिशनची.
ऑइल नाही विषयच नाही. तिथं माझं टॅनिंग चुकलं होतं रे, त्याच्यामुळे थोडंसं ऑइली झालं होती बॉडी. शेडेड होती बॉडी पूर्ण, ते कॅमेरामध्येच नीट बघितलं तर बघ असली दिसतो बॉडी. नाही कडक दिसते. वीस बारके वीस हा कंबरले बारके रे छोटी एकदम व्ही शेप मध्ये. हो ना. याचा अजून एक एक लास्ट मारून देन लास्ट एक सेट तर ना आपण एक घे मस्त आहे भाई. चा कॉन वड रे भाई, वड जोरात. एक नंबर आहे. चा 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 खतरनाक. हा हे परफेक्ट. चल घे. मुंग्या आल्यात बॅक मध्ये, मुंग्या. लास्ट वाला आहे आपला आता तो ऑलमोस्ट. त्याला आता ना बेंच लावायचा आहे. बेंच बस 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 बस. ठेव. ह्याला हायरो बोलतात, हायरो. चला वेट राहील मॉडरेट वेट. आपण जे रोईंगला मारतोय ना, हेवी जातो हा सेट, पण जास्त हेवी घेऊन तर काय फायदाच नाही वाटत माझा. ह्याच्यामुळे लोकांना फायदा झालाय. जय लो. भारी भेटेल. पंप कसला आला बॅक मध्ये. पंप झाले बॅग. ह्या वर्षी बॅक मध्ये थिकनेस डबल आहे. चल 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 घे. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. चिकटायचं नाहीये. हा सेम तसं बस. आला समजला तुला बॅकचा सेट आला का? आला. टेन्शन क्रिएट करतो बॅक. मस्त. चल 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 मस्त आहे भाई. मी पण पहिल्यांदाच बघितलं. पहिल्यांदा मारतोय. आपल्याकडे असंच असते भावा. काय बसले सेट बघू. बॅग दाखव. नाही ऍटलीस्ट दाखव तरी. भाई तुझं बॅक मध्ये पॉवर रे. विड्थ चांगली झाली तुझी. लय लवकर कव्हर झाला भाई तू. पहिली जिम केली ना, गॅप पडला 6 महिन्याचा. पहिली जिम केली ना तालमीत वगैरे. त्याच्यामुळे फरक पडतो भाई. बस 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 चल ये. वेट कसं वाटलंय? वेट वाढवायची गरज वाटते तुला? वाढवू. नाही गरज. परफेक्ट आहे. नॉर्मल वेट वर परफेक्ट सेट बसतो ना. बरोबर एकदम. हे नाही मागे बसायचं, मागे बेंचवरती. पुढे असं घासून नाही बसायचं. मागे बसायचं, पायांवरती लोड द्यायचा आणि देन स्टार्ट. मस्त परफेक्ट बसतो.
पोटाकडे ओढायचा हा सेट. पोटाकडे ओढशील ना तर अजून तिकडून येईल सगळा पूर्ण. आणि मिडल ट्रॅप्स पर्यंत स्क्वीज होतं पूर्ण. मिडल ट्रॅप्स आहे ना आपला हवाला एखादा इथे, इथून ते पूर्ण वरपर्यंत असं स्क्वीज होतं इथे. हे भारी आयडिया आहे भावा दोघांसाठी. एकदा तू एकदा मी, आणि होतंय पण मॅनेज सगळं. कसा बसतोय सेट रे? मस्त एकदम कडक. 100% बसतोय काय? पुढे वाकून मार सगळा, वाक सगळा पुढे. ओके. वड. Come on. चल चल चल. 15. फेल्युअर कर चल. Come on bro. Come on. एक नंबर. हे मराठीमध्ये असं व्हिडिओ शूट वगैरे कोणतरी पहिलंच करते, कळलं का? नाही करतात तशी. माझं काय डोक्यात आहे की जी वाईब अशी इंटरनॅशनल आहे ना, ती वाईब मराठीमध्ये दाखवायची, समजलं का? हा माझं ध्येय आहे ऍक्च्युली. आणि मजा पण येते. मला आजकाल लोक काय म्हणतात माहितीये का, पहिली बॉडी दादा खतरनाक होती तुझी, कटिंग वगैरे आमका तमका. पण त्यांना काय माहितीये भाई, ती बॉडी जास्त दिवस टिकत नाही, माहितीये का? त्याचं जास्तीत जास्त तुम्ही 6 महिने टिकवू शकता. आणि जर सारख्याच कटिंग मध्ये राहिलात ना तर मसल ग्रोथ कमी होण्याची शक्यता आहे. तर ऑन ऑफ सीझन चालतो, टाइम द्यावा लागतो. आता माझा ऑन सीझन चालू होतोय ऑगस्ट नंतर ना, कॉम्पिटिशनची तयारी आहे. बघू काय होतंय ते आता. चलो चालू. जरासं वाढवलं बाय. परफेक्ट. चला या. मस्त एकदम. मसल डिस्टन्स. इथून घे. जबरदस्त आहे ना? एक नंबर. चल. नाही सांगतोय, 3च एक्सरसाइज घेतले आपण. कुठले घेतले माहितीये का? लाईट पुल डाऊन घेतला, एक तिकडे रोईंग घेतला, आणि हा हाय रो घेतला. बस होऊन जात आहे. म्हणजे मला तर बस वाटलं, तुला कसं वाटलं म्हणजे सांग. अजून तुला वाटत असेल तर बघ, प्रत्येकाचं सेम नाही आहे ना. मला तर ओके वाटलं पण सेम. हो फक. बस बायसेप स्टार्ट करू. बायसेप टाइम नाही. ह्याला बायसेपला फक्त आता काय हॅमर कर्ल आणि एक बायसेप कर्ल, बस चालेल. एकच एक्सरसाइज. बिकॉज बॅक डे ला काय बायसेप एवढा हेवी घेणार आहेस? 4. फेल्युअर पर्यंत मारा. 1-2 सेट मध्ये निपटून टाकायचे बायसेप. चल. शाबास. बायसेप ट्रायसेप जबरदस्त आहे भाई तुझा. चेस्ट दाखवतो. इकडनं स्टार्ट कर. चेस्टचा सीन आहे भाई तुझ्या. जेनेटिक्सला तू काहीच करू शकत नाही भावा. 4, 16. इझी. संपून टाका आता, घेऊ नको काय शिल्लक.
अच्छा. हळू हळू हळू. हिसके नको देऊ. हा, सही झालंय काय. चल चल चल. काय दमला काय. नाही भास्कर भास्कर. चल. आता लास्ट सेट आहे आपला. चल पटकन एक्झिट करूया. जिम बंद व्हायला. लास्ट टाइम झालं. परफेक्ट एकदम. परफेक्ट. परफेक्ट होतं. संपला ताकद. चल. नाही जाते ना आता. ह्याच्यावर जाते का. हा. एक मार तू. चल बाय. निघूया. झालं. ओके गाईस, तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. टेक केअर. टेक केअर.